नमस्ते, मी मनीषा आयरे. प्रियुष उलन प्रोजेक्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रॉकची स्लीव्ज कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत. ही स्लीव्ज लॉंग पद्धतीची मी बनवलेली आहे. या स्लीव्जला खाली झुपकेदार घेर आहे, त्यामुळे बाही खूप सुंदर दिसत आहे. ही स्लीव्ज लोकरने किंवा उलनने कशी विणायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. फ्रॉकचा योक तयार केल्यावर आपण ही स्लीव्ज तयार करून घेतलेली होती. आता ही स्लीव्ज आपण जेव्हा जॉईन केली तेव्हा इथे ही स्लीव्ज इथे जॉईन करून मग घेरला सुरुवात केलेली आहे. मग घेरला सुरुवात केली असताना इथे आपण हे 4 डबल क्रोशिया घेतलेले आहेत. ह्या भागामध्ये आपले 4 डबल क्रोशिया आहेत. आता याची स्लीव्ज बनवताना आपण ती कशी बनवायची आहे ते आता पाहूया. आता आपण जेथे हे बॉक्सची डिझाईन सुरू झालेली आहे त्याच्या या खालच्या बाजूला आपण येथे धाग्याला गाठ मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण गाठ मारून घेतलेली आहे. आता येथून आपल्याला हा धागा काढायचा आहे. हा धागा आपल्याला अशा साईडला इथे दाबायचा आहे, म्हणजेच तो इथे हाईड होऊन जाईल. आता असा धागा काढल्यानंतर आपण 3 साखळ्या करून घेणार आहोत. 3 साखळ्या झाल्यानंतर हा जो डबल क्रोशिया आहे त्याच्या साईडला आपण अर्धा डबल क्रोशिया करून घेणार आहोत, म्हणजे एकच धाग्यातून आपण काढून घेणार आहोत. पुन्हा अजून हा डबल क्रोशियाच्या साईडने पुन्हा आपण एक हाफ डबल क्रोशिया घेणार आहोत. डबल क्रोशिया घेणार आहोत, पण तो अर्धवट डबल क्रोशिया घेणार आहोत. अशा पद्धतीने आता या आपल्या सुईमध्ये 3 साखळ्या आहेत किंवा 3 साखळ्या आहेत. या 3 साखळ्यांमधून आपण हा धागा काढून घेणार आहोत. आता पुन्हा त्याच्या पुढचा हा जो डबल क्रोशिया आहे तेथे आपण अर्धवट डबल क्रोशिया करून घेणार आहोत. अशा पद्धतीने एकच धाग्यामधून आपण एकच साखळीमधून काढलेला आहे. पुन्हा घेरची बॉक्सची डिझाईन चालू झालेली आहे. त्या बॉक्सच्या डबल क्रोशियामध्ये पुन्हा आपण अर्धवट डबल क्रोशिया काढणार आहोत किंवा घेणार आहोत आणि ह्या 3 साखळ्यांमधून धागा काढून घेणार आहोत. म्हणजे आपण 2चा 1 डबल क्रोशिया करून घेतलेला आहे. आता याच्या पुढच्या भागामध्ये आता इथून साखळ्या चालू झालेल्या आहेत किंवा साखळीची डिझाईन तयार झालेली आहे. तर आपण आता ह्या साखळीमध्ये पुन्हा अर्धवट डबल क्रोशिया घेणार आहोत. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये देखील अर्धवट डबल क्रोशिया घेणार आहोत आणि अशा आपण 3 साखळ्यांमधून एक धागा काढून घेणार आहोत. म्हणजे आपण 3 ठिकाणी 2चा 1 असे डबल क्रोशिया करून घेतलेले आहेत. आता याच्या पुढच्या साखळ्यांमध्ये प्रत्येकी एका साखळीमध्ये एकच डबल क्रोशिया आपल्याला करायचा आहे. असे आपल्याला आता पुढे प्रत्येकी एका साखळीमध्ये 1 डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. चला तर मग हा राऊंड
पुढे करून घेऊया. आता या शेवटच्या 2 साखळ्या राहिलेल्या आहेत. तेथे आता आपल्याला 2 याचा 1 डबल क्रोशिया करायचा आहे. त्यासाठी आपण इथे अर्धवट डबल क्रोशिया घेणार आहोत. अर्धवट डबल क्रोशिया झाल्यानंतर या तिघही साखळ्यांमधून धागा काढून घेणार आहोत. म्हणजे आपला हा 2चा 1 डबल क्रोशिया झालेला आहे. आता हा बॉक्सच्या डिझाईनचा डबल क्रोशिया आहे. येथे देखील आपण आता अर्धवट डबल क्रोशिया घ्यायचा आहे आणि शेवटी आपण ह्या साखळीमध्ये 1 2 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. त्यातील 3ऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपण हा धागा काढून घेणार आहोत आणि या 3 साखळ्यांमधून 1 धागा काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा बाहीचा आकार तयार करायचा आहे. आता हा पहिला राऊंड झालेला आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या, नाही सॉरी, दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला आता 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता हा यातील ही पहिली साखळी सोडून ही जी दुसऱ्या नंबरची साखळी आहे येथे आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. पुन्हा 1 साखळी घ्यायची आहे. पुन्हा 1 साखळी सोडून या दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये डबल क्रोशिया करायचा आहे. पुन्हा 1 साखळी घ्यायची आहे. 1 साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये डबल क्रोशिया करायचा आहे. अशी आपली ही पुन्हा बॉक्सची डिझाईन तयार होईल. आता हा जो दुसरा राऊंड आहे तो आपण पूर्ण करून घेऊया. आता या राऊंडच्या शेवटी आपण आलेलो आहोत. आता येथे आपली एक साखळी आहे ती आपल्याला सोडायची आहे आणि मग येथे आपल्याला 3ऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा जॉईन करायचा आहे. 1 2 3 येथे आपण धागा जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता हा दुसरा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता तिसरा राऊंड करूया. आता तिसऱ्या राऊंड साठी आपण पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 आणि 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता या दोघं बॉक्सच्या मधली जी साखळी आहे किंवा दोन्ही बॉक्सच्या मधल्या भागामध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. आता पुन्हा या डबल क्रोशियाच्या वरच्या साखळीमध्ये म्हणजे ह्या साखळीमध्ये आपल्याला पुन्हा डबल क्रोशिया करायचा आहे. पुन्हा या दोन्ही डबल क्रोशियाच्या मधल्या भागामध्ये डबल क्रोशिया करायचा आहे. पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे.
असा हा आपला तिसरा राऊंड आपण पूर्ण करून घेणार आहोत. आता तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपण आलेलो आहोत. आता शेवटी डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया घ्यायचा आहे आणि नंतर सुरुवातीला आपण ज्या 3 साखळ्या घेतल्या आहेत त्याच्या तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपले 3 राऊंड पूर्ण झालेले आहेत. आता चौथ्या राऊंड साठी पुन्हा आपल्याला 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. आता हा मधला डबल क्रोशिया सोडायचा आहे किंवा ही जी साखळी दिसत आहे मधली ती सोडायची आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा त्यापुढची एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा बॉक्सचा राऊंड तयार होणार आहे. आता हा राऊंड देखील आपण पूर्ण करून घेऊया. या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. एक साखळी घ्यायची आहे आणि तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. असा आपला राऊंड पूर्ण झालेला आहे. 1 2 3 4 4 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत. आता 5व्या राऊंड मध्ये पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि या बॉक्समध्ये म्हणजे 2 क्रोशियाच्या मधल्या भागामध्ये देखील आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे. बॉक्समध्ये डबल क्रोशिया करायचा आहे. डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे. राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता शेवटी आपण तिसऱ्या नंबरच्या साखळीत धागा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहोत. म्हणजेच आपला हा 5वा राऊंड देखील पूर्ण झालेला आहे. हा बघा, असा आपला हा बाहीचा आकार तयार होणार आहे. आता आपले 5 राऊंड तयार झाले आहेत. हे 5 राऊंड धरून 13 राऊंड आपल्याला पूर्ण करायचे आहेत. म्हणजे सुरुवातीपासून 13 राऊंड आपल्याला असे करून घ्यायचे आहे. चला तर मग आपण ते 13 राऊंड पूर्ण करून घेऊया. आता आपले 12 राऊंड पूर्ण झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 राऊंड पूर्ण झाले आहे. आता 13वा राऊंड करताना आपल्याला आता ही जी बॉक्सची डिझाईन आहे या बॉक्सच्या डिझाईन मध्ये धागा काढून स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. म्हणजे बॉक्सच्या दोघांच्या मध्यभागी हा धागा दिसेल. 3 साखळ्या करायच्या आहेत आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला आता एकच डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एका बॉक्समध्ये एक डबल क्रोशिया, येथे देखील एका बॉक्समध्ये एक डबल क्रोशिया,
पुन्हा पुढच्या बॉक्समध्ये एक डबल क्रोशिया, असे प्रत्येक बॉक्समध्ये एकच डबल क्रोशिया आपल्याला करायचा आहे. या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता शेवटी आपण तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहोत. म्हणजे हा आपला 13वा राऊंड पूर्ण झालेला आहे. अशा पद्धतीने आपला हा 13वा राऊंड आलेला आहे. आता पुढचा राऊंड करताना 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. सॉरी 13वा राऊंड करताना पुन्हा आपल्याला धागा काढून स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. आता धागा आपला हा 2 बॉक्सच्या मध्यभागी आलेला आहे. आता आपल्याला प्रत्येक बॉक्समध्ये 3 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. 1 2 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. म्हणजेच आपला हा एक डबल क्रोशिया आहे असं समजूया. त्याच बॉक्समध्ये आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. 1 आणि हा दुसरा, म्हणजे आपण एका बॉक्समध्ये 3 डबल क्रोशिया केलेले आहेत. तसेच आता प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला 3 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. असे आपण एका बॉक्समध्ये 3 डबल क्रोशिया घेतलेले आहेत. असाच हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता हा जो बॉक्स आहे येथे देखील आपल्याला 3 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे. तीन डबल क्रोशिया आपले झालेले आहेत. आता शेवटी आपण तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहोत. म्हणजे आपला हा 14वा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता शेवटचा 15वा राऊंड करताना पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. आणि आता ह्या राऊंडमध्ये मात्र आपण प्रत्येक साखळीमध्ये, म्हणजे ही जी साखळ्यांची चैन दिसत आहे, या प्रत्येक साखळीमध्ये आता आपल्याला एका साखळीत एकच डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. आता ही जी साखळी आहे येथे आपण डबल क्रोशिया करणार आहोत. पुन्हा ही बाजूची साखळी आहे तेथे देखील आपण डबल क्रोशिया करून घेणार आहोत. डबल क्रोशिया करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने आपण आता प्रत्येक एका साखळीमध्ये एक डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। हाच राऊंड आपण आता पुढे करून घेऊ। या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत। शेवटी आपण आता तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहोत। येथे आपला 15वा राऊंड पूर्ण झाला आहे। अशी आपली बाहीचा आकार तयार झाला आहे किंवा स्लीव्हचा आकार तयार झालेला आहे। आता ह्या बाहीला आपण शेवटी व्हाईट रंगाच्या उलनने किंवा लोकरने बॉर्डर करून घेणार आहोत, म्हणजे ती दिसताना खूप सुंदर दिसेल। त्यासाठी आता आपल्याला येथे व्हाईट कलरचा धागा जॉईन करून घ्यावा लागेल। त्यासाठी मी आता हा गुलाबी कलरचा किंवा पिंक कलरचा धागा इथे कापून घेणार आहे। अशा पद्धतीने मी कापून घेतलेला आहे आणि कापल्यानंतर हा जो कापलेला धागा आहे तो सुई काढून असा मी उलगडून घेतलेला आहे। आता हा कापलेला जो पिंक कलरचा धागा आहे त्यालाच मी हा व्हाईट कलरचा धागा जोडून घेणार आहे। आता जोडताना ही जी गाठ आहे ही कशी बनवायची असते याचा व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। अशा पद्धतीने हा धागा मी जॉईन करून घेतलेला आहे। आता जेथून आपण उलगडले आहे तेथून पुन्हा आपण आता ही सुई टाकून घेणार आहोत आणि पुन्हा तेवढा भाग आपण करून घ्यायचा आहे। आता तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपण धागा काढून स्लिप स्टिच करून घेतलेले आहे। आता हा पिंक कलरचा किंवा गुलाबी कलरचा हा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता व्हाईट कलरचा आपल्याला राऊंड करायचा आहे। 2 साखळ्या घेतलेल्या आहेत। आता हा राऊंड करताना आपल्याला हाफ डबल क्रोशिया करायचा आहे। ही आपली फिनिशिंग लाईन म्हटली तरी चालेल। आता येथे देखील आपण ही जी साखळ्यांची चेन आहे त्यातील प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। आता ही आपली ही बॉर्डर लाईन आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही बॉर्डर करून घ्यायची आहे। शेवटी आता आपण दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून स्लिप स्टिच करणार आहोत। या राऊंडला सुरुवात करताना आपण सुरुवातीला 2 साखळ्या घेतलेल्या होत्या, त्याच दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपण स्लिप स्टिच करून घेतलेले आहे। येथे हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे। एक साखळी घ्यायची आहे आणि धागा कापून घ्यायचा आहे। कापल्यानंतर सुई काढल्यानंतर हा धागा खेचून घ्यायचा आहे, म्हणजे इथे गाठ पडेल आणि उरलेला धागा बाजूच्या साखळ्यांमधून हाईड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण धागा हाईड करून घेतलेला आहे। ही अशी बाही आपली तयार झालेली आहे। अशी आपली ही फ्रॉकची
स्लीव्स तयार झालेली आहे। धागा कापून घेतल्यानंतर आपण त्याला हाईड करून घेतलेले आहे। आता अशा पद्धतीने आपली ही फ्रॉकची बाही किंवा स्लीव्स तयार होणार आहे। पूर्ण स्लीव्स आपली ही अशी दिसणार आहे। फ्रॉकच्या स्लीव्सचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।